कुरुक्षेत्रावर लाखो सैनिक उभे होते. रणभेरी वाजत होत्या, बाण सुटत होते आणि त्या सगळ्या गोंधळात एक व्यक्ती पूर्णपणे शांत होते, ते म्हणजे आपले श्रीकृष्ण. त्यांची शांतता हेच त्यांचं सर्वात मोठं वेपन होतं. कृष्ण सांगतात, दुःखेष्वदु विघ्न मनाः सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. दुःखात ज्याचं मन विचलित होत नाही आणि किती सुख आलं तरी तो भ्रमित होत नाही. भय राग आसक्ती ज्याने सोडली तो स्थित प्रज्ञान आहे. हाच खरा CEO आहे आणि हाच खरा लीडर. संत तुकाराम महाराज सांगतात, मन करो रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. प्रसन्न मन म्हणजे फक्त हॅपी नाही, प्रसन्न म्हणजे प्रसन्न, स्थिर, स्वच्छ, शांत. रामकृष्ण परमहंसजी म्हणायचे, आत्म्याचा तळ शोधा. मेडिटेशन हे त्या तळापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. न्यूरोसायन्स सांगतं, पॅनिक मध्ये ब्रेनचा अमेग्डाला ऍक्टिव्हेट होतो, लॉजिकल थिंकिंग बंद होते. पण मेडिटेशन करणाऱ्या माणसाचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नेहमी ऍक्टिव्ह असतो. हार्वर्डच्या स्टडीनुसार रोज 20 मिनिटं मेडिटेशन केल्यावर अमेग्डाला श्रिंक होतो, म्हणजे फिअर रिस्पॉन्स कमी होतो. आपले ऋषी हे हजारो वर्षांपासून जाणत होते. त्यांनी याला चित्तवृत्ती निरोध म्हटलं. पतंजली योगा सूत्रांमध्ये जमशेदजी टाटा रोज मेडिटेशन करायचे, रोज पूजा करायचे आणि त्यानंतरच त्या बोर्ड रूम मध्ये जायचे आणि म्हणायचे, बिझनेस हे परमेश्वराची सेवा आहे. स्टीव्ह जॉब्स झेन बुद्धिझमचे अनुयायी होते, रोज मेडिटेशन करायचे, म्हणायचे, इंट्युशन इज मोर पॉवरफुल दॅन इंटेलेक्ट. हे इंट्युशन कुठून येतं? शांत मनातून. APJ अब्दुल कलाम म्हणायचे, सायलेन्स इज द सोर्स ऑफ ग्रेट स्ट्रेंथ. कृष्णजी शांत होते म्हणून ते गीता सांगू शकले. तुम्ही शांत असाल तरच तुमच्या बिझनेसची गती लिहिली जाईल. आता एक काम करा, डोळे बंद करा, 10 श्वास घ्या. हीच तुमची सर्वात मोठी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे.